मी कोल्हापूरची अन्नपूर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण बनवणार आहोत लसूण भेंडी। तर इथे कढाई गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली भेंडी घालणार आहोत। बारीक चिरलेली भेंडी छान बारीक गॅसवरती 5 मिनिटे लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। बारीक गॅसवरती छान परतल्यानंतर भेंडी थोडी मऊ पडते। छान भाजल्यामुळे त्याचा चिकटपणा निघून जातो। तर चिरलेली भेंडी आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। तर मी इथे भेंडी छान परतवून एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे। तर त्याच कढाईमध्ये आपण घालणार आहोत थोडंसं अर्धा चमचा होईल इतकं तेल। त्याच्यानंतर आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरे। त्याच्यानंतर खूप सारा लसूण घ्यायचा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। मी चिरलेला लसूण घातलेला आहे, तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली भेंडी घालणार आहोत। भेंडी फोडणी बरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये गॅस मीडियम टू लो फ्लेमवरतीच राहणार आहे। याच्यानंतर घालूयात आपण पाव चमचा हळद। त्याच्यानंतर आपलं कोल्हापुरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तिखट आपण जेवढं खात असेल तेवढं घालावं। याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करणार आहे, मी फक्त वाफेवरती शिजवणार आहे भेंडी। तर छान असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला याला 5 मिनिटं एक वाफ द्यायची आहे। तर इथे 5 मिनिटं मी वाफ देते आहे। तर 5 मिनिटानंतर बघूया आपण आपली भेंडी कशी झाली आहे ती। तर वाफ आलेली आहे छान आणि भेंडी एकदम सुटसुटीत चिकट बिलकुल नाही होत ही भेंडी। याच्यावरती खूप सारी कोथिंबीर घालूया आणि खाण्यासाठी रेडी आहे आपली भेंडी। ही भेंडी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। अशाच सोप्या रेसिपींसाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मग येताय ना खायला चविष्ट आणि रुचकर अशी आपली लसूणी भेंडी।